स्वातंत्र्य दिनाच्या संध्येला पुणे शहरातून अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार आणि लोकपाल बिलाच्या लढ्यासाठी पाठिंबा देण्यात आला। 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला अण्णा हजारे 16 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे उपोषणास बसणार आहेत। तर पुणे शहरातून या जनलोकपाल बिलास अण्णा हजारे भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषणास बसणार आहेत। तर पुणे शहरातून ठिकठिकाणावर त्यांना पाठिंबा मिळत आहे। दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब भोसले तर या आंदोलनात उतरले आहेत। तर त्यांच्याशी आपण या आंदोलनाची पार्श्वभूमी जाणून घेऊया। आजच्या 66व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही सर्व पुणेकर नागरिक अण्णा हजारेंच्या पाठीशी नाही तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून लोकपाल बिल जोपर्यंत मंजूर होत नाही आणि जोपर्यंत सर्व मागण्या अण्णा हजारेंच्या या लोकपाल बिला संदर्भात मंजूर होत नाही तोपर्यंत दलित पॅंथर ऑफ इंडिया, लहुजी शक्ती सेना यांचा या आंदोलनामध्ये महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये पाठिंबा असेल। शांततेचं कायद्याचं पालन आम्ही करणारे लोक आहोत। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या महात्मा गांधींच्या देशामध्ये जगणारे लोक आहोत। कायद्याचं पालन आम्ही करू। अण्णा हजारांना उपोषणाची परवानगी मिळेल ना मिळो, परंतु संपूर्ण देशातला प्रत्येक माणूस हा उपोषणात उतरणार आहे आणि त्या उपोषणामध्ये आम्ही सर्व लोक, मग तो वयोवृद्ध आमचा ज्येष्ठ नागरिक असेल, तो तरुण असेल, तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे आम्हाला माहित नाही। लोकशाहीच्या विरोधात काम करणारे सरकार हे संसदीय मार्गाने चालत नाहीये, त्याचा आम्ही निषेध करतो। अण्णा हजारे 16 ऑगस्टला दिल्ली येथे उपोषणास बसणार आहेत। तर या उपोषणास सर्व पक्षांचा पाठिंबा यातून दिसत आहे। पुणे शहरातून ठिकठिकाणातून लोक अलकाटॉकीच्या चौकामध्ये जमून अण्णांना पाठिंबा दर्शवत आहेत। कॅमेरामन चिन्मयसह सागर कासार, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे।